IPL सुरू झाली म्हटलं की सर्वांच्या नजरा असतात त्या मुंबईकडे। काल वानखेडेवर मुंबईचा महाविजय झाला, कारण 14 वर्षांचा दुष्काळ संपला। रोहित शर्माचं विक्रमी वादळ आणि KKRचा पराभव या समीकरणानं मुंबईची पहिली मॅच देवारा हा इतिहास बदललाय। IPL 2026च्या रणधुमाळीला दिमाखात सुरुवात झाली असून रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या हाय व्होल्टेज सामन्यात मुंबई इंडियन्सनं इतिहास रचलाय। तब्बल 14 वर्षांपासून पहिल्या सामन्यात पराभूत होण्याचा नकोसा विक्रम पुसून काढत मुंबईनं कोलकाता नाईट रायडरवर 6 गड्यांनी थरारक विजय मिळवलाय। 221 धावांचं डोंगरा एवढं आव्हान मुंबईनं शेवटच्या षटकापर्यंत लढा देऊन पार केलं। या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे माजी कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा, ज्याने आपल्या बॅटनं धावांचा पाऊस पाडत IPL कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक ठोकलं। मुंबई इंडियन्ससाठी हा विजय केवळ 2 गुणांपुरता मर्यादित नाही, तर तो एका मानसिक अडथळ्यावर मिळवलेला विजय। 2012 सालापासून मुंबई इंडियन्सला IPL हंगामातील आपला पहिला सामना जिंकता आला नव्हता। प्रत्येक वेळी संघात मोठे बदल होऊनही पहिल्या सामन्यातील पराभवाचं सावट कायमच असायचं। मात्र 2026च्या या मोसमात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईनं ही पनवती अखेर संपवली आहे। वानखेडेच्या निळ्या रंगाच्या समुद्रात बुडालेल्या चाहत्यांसाठी हा विजय म्हणजे होळीच्या सणाचा खरा आनंद ठरला। सामन्याची सुरुवात झाली ती नाणेफेकीने। मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। मात्र फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सनं सुरुवातीपासूनच मुंबईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला। KKRचे सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि फिन ॲलन यांनी पहिल्याच षटकापासून आक्रमक पवित्रा घेतला। या जोडीनं केवळ 6 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये 60हून अधिक धावा कुठल्या। 69 धावांची सलामी मिळाल्यानंतर फिन ॲलन 37 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर आलेल्या कॅमेरून ग्रीनला मुंबईच्या फिरकीपटूंनी आपल्या जाळ्यात ओढलं। मात्र एका बाजूने अनुभवी अजिंक्य रहाणे खंबीरपणे उभा होता। त्याने मैदानाच्या 4ही बाजूंना फटकेबाजी करत 67 धावांची शानदार खेळी केली। त्याला तरुण फलंदाज अंगक्रुश रघुवंशीने मोलाची साथ सुद्धा दिली। रघुवंशीने अवघ्या 30 चेंडूंमध्ये 51 धावा फटकावून KKRची धावसंख्या ही 200च्या जवळ नेली। अखेरच्या षटकात रिंकू सिंगनं 21 चेंडू 33 धावांची आतिषबाजी केली, ज्यामुळे कोलकाताने 20 षटकात 221 धावांचा डोंगर उभा केला। 222 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मुंबईला स्फोटक सुरुवातीची गरज होती आणि रोहित शर्मानं नेमकं तेच केलं। रोहित आणि दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज रायन रिकल्टन यांनी डावाची सुरुवात केली। पहिल्याच षटकापासून रोहितनं KKRच्या वेगवान गोलंदाजांची लय बिघडवून टाकली। रोहित शर्मा आज जुन्या लयीत दिसत होता। त्यानं अवघ्या 23 चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं। हे रोहितच्या IPL कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक ठरलं। यापूर्वी 2015च्या फायनलमध्ये त्याने चेन्नई विरुद्ध 25 चेंडूत अर्धशतक केलं होतं। 11 वर्षांनंतर रोहितनं स्वतःचाच विक्रम मोडीत काढत वानखेडे स्टेडियम डोक्यावर घेतलं। रोहितनं 38 चेंडूत 78 धावा केल्या, ज्यात 7 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता। रोहितला दुसऱ्या टोकाकडून रायन रिकल्टननं जबरदस्त साथ दिली। रिकल्टननं केवळ रोहितला स्ट्राईक दिली नाही, तर स्वतःही 43 चेंडूत 81 धावांची आक्रमक खेळी केली। या दोघांनी अवघ्या 8 षटकात मुंबईचं शतक धाव फलकावर लावलं होतं। रोहित बाद झाल्यानंतर काही काळ KKRनं पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण मधल्या फळीत सूर्या, तिलक आणि स्वतः हार्दिक पंड्याने संयमी पण वेगवान फलंदाजी करत धावगती राखली। सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला होता। 5 चेंडू बाकी असताना मुंबईला विजयासाठी धाव्या हव्या होत्या आणि 4 गडी राखून मुंबईनं हे लक्ष्य गाठलं। KKRच्या गोलंदाजांनी विशेषतः मिचेल स्टार्क आणि वरुण चक्रवर्ती यांनी मधल्या षटकात टिच्चून मारा केला, पण रोहित आणि रिकल्टननं दिलेली पायाभरणी इतकी भक्कम होती की मुंबईचा विजय निश्चित झाला। विजयानंतर बोलताना कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला, 14 वर्षांचा इतिहास बदलल्याचा आनंद आहे। रोहित भाईची खेळी अविश्वसनीय होती, त्याने आमचं काम सोपं केलं। रिकल्टनने आपली क्षमता सिद्ध केली आहे, ही तर फक्त सुरुवात आहे। दुसरीकडे रोहित शर्मा याने आपल्या विक्रमाबद्दल बोलताना सांगितलं, विक्रम मोडण्यासाठीच असतात, पण सर्वात जास्त समाधान हे मिळालं की माझ्या खेळीमुळे संघाला पहिल्याच सामन्यात विजय मिळाला। चाहत्यांचा पाठिंबा अद्भुत होता। या विजयामुळे मुंबई इंडियन्स आता गुणतालिकेत वरच्या स्थानी पोहोचली आहे। फलंदाजीतील ताकद पाहून प्रतिस्पर्धी संघांमध्ये धडकी भरली असणार हे निश्चित। मात्र गोलंदाजीमध्ये मुंबईला अजून सुधारण्याची गरज आहे, कारण 221 धावा देणं हे वानखेडेच्या खेळपट्टीवरही धोक्याचं ठरू शकतं। कोलकाता नाईट रायडर्ससाठी हा पराभव धक्कादायक असला तरी त्यांच्या फलंदाजांनी दिलेली झुंज ही कौतुकास्पद होती। आता मुंबईचा पुढील सामना हा चेन्नई सुपर किंग्सशी होणार असून एल क्लासिकोसाठी आतापासूनच क्रिकेट प्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।